जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जवळपास सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड लेखी परीक्षा निकाल आणि आता वर्दी शिवायला टाकलेली आहे। म्हणजे जवळपास सर्व जिल्ह्यांचे भरतीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। फक्त मुंबई पोलीस भरती जी आहे ती सध्या चालू आहे। त्यामध्ये कारागृहाचं आता ग्राउंड चालू आहे। लवकरच पेपरची तारखा ही डिक्लेअर होतील। तर मित्रांनो, आता नवीन अपडेट काय आहे, जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे नवीन अपडेट काय आहे, तर मित्रांनो 2021 ची जी भरती झाली होती ती 2023 मध्ये झाली होती आणि ते भरती झालेले जे मुलांचं ट्रेनिंग चालू होतं ते ट्रेनिंग जवळपास मित्रांनो आता मागच्या महिन्यामध्ये ऑगस्टच्या एंडला त्यांचं पासिंग आउट झालेलं आहे। म्हणजे ट्रेनिंग त्यांचं संपलेलं आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांचं ट्रेनिंग चालू होतं। त्यामध्ये जवळपास लोकसभेच्या इलेक्शनसाठीच त्यांचं एक महिना बाहेर ड्युटीमध्ये गेलं होतं। तर 8-8.5 महिन्याचीच बॅच कमी ट्रेनिंग झालेली हीच बॅच असणार आहे। कमी ट्रेनिंग झालेलं आहे। तर आत्ता 2024 मध्ये नवीन भरती झालेले मुलांचं जे ट्रेनिंग कधी आहे सर आम्ही भरती झालो आहे, पण आमचं ट्रेनिंग कधी असणार, लेट आहे का लवकर होणार, इलेक्शन झाल्यानंतर असणार आहे का इलेक्शनच्या अगोदर असणार आहे, असा बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न देखील पडला होता। तर मित्रांनो, एक नवीन अपडेट अशी आलेली आहे। सोलापूरला जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या संदर्भातली ही न्यूज आहे। सोलापूरला येत्या 19/9/2024 रोजी 19 तारखेला 1000 मुलांचं ट्रेनिंग हे शेड्यूल ठरलेलं आहे आणि नवीन एक आदेश आलेला आहे। अधिकृत आदेश आहे हा महाराष्ट्र शासनाकडनं आलेला की बाबा 1000 मुलांचं ट्रेनिंग हे येत्या 19 तारखेला चालू करणार आहेत। तर त्यांचं जे ट्रेनिंग असणार आहे मित्रांनो हे 9 महिन्याचं शेड्यूल असणार आहे। आता यामध्ये गमतीशीर भाग असा आहे की गणपती झाला आत्ता, गणपतीचा बंदोबस्त हा संपलेला आहे, पण येत्या डिसेंबरच्या अगोदर विधानसभा निवडणूक होणार आहे असं म्हणतात। तर नक्कीच या वर्षातच विधानसभा होणार असं मलाही वाटतं। त्या विधानसभेसाठी जवळपास 1 महिना यांचं ट्रेनिंग हे ट्रेनिंगमधला जो भाग असणार आहे तो बंदोबस्तामध्ये जाणार आहे। आणि गमतीचा भाग हा आहे की भरपूर गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात। म्हणजे आम्ही 14 साली जे ट्रेनिंगला होतो तेव्हा लोकसभेचं निवडणुका होत्या, तेव्हा 1 महिना आम्ही बरेच जिल्हे फिरलो होतो। मग आपल्याला ह्यामध्ये जे भरती झालेले मुलं आहेत त्यांना एक प्लस पॉईंट असा असतो की आपल्याला बरेच जिल्हे फिरायला मिळतात। हा प्लस पॉईंट, त्यानंतर जबाबदारी काय असते हे समजणार आहे लवकरच। त्यामुळे जे ट्रेनिंग असणार आहे हे आत्ता चालू वर्षातल्या भरती जे झाले 2024चं हे लक्षात घ्या, 9 ते 10, 10.5, 11 महिन्यापर्यंतही तुमचं ट्रेनिंग असू शकतं। कारण यामध्ये बरेच सणवार येतात, महत्त्वाचे बंदोबस्त येतात आणि त्यामुळे तुमचं ट्रेनिंग वाढण्याची शक्यता आहे। त्यांनी सांगितलं शेड्यूलमध्ये 9 महिने, तर तुमचं ट्रेनिंग 10, 10.5, 11 महिने होऊ शकतं। आता बरेच जे बाकीचे ट्रेनिंग सेंटर आहेत त्यांचंही लवकरच सर्कल निघेल की बाबा म्हणजे नवीन बॅच ट्रेनिंगसाठी कधी बोलवायची, काय बोलवायची। पण अद्याप मला सोलापूरची माहिती मिळाली आहे ती मी तुमच्यात शेअर केली आहे की जवळपास 1000 मुलांचं ट्रेनिंग हे येत्या 19 तारखेपासून सुरू होणार आहे। आत्ताच रिसेंटली तुम्हाला माहिती आहे की बाबा होमगार्डची भरती झालेली आहे। त्या होमगार्डच्या भरतीसाठी जे मुलं पात्र झालेले आहेत त्यांना देखील येत्या 23 तारखेला ट्रेनिंगसाठी बोलवण्याची शक्यता दाट आहे। म्हणजे अशी माहिती समजलेली आहे आणि ती 100% खरी आहे। 23 तारखेला त्यांना बोलवणार आहेत होमगार्डच्या ट्रेनिंगसाठी। आता बरेच मुलांचा हा प्रश्न असतो मला की सर ट्रेनिंग सेंटर कुठले आहेत महाराष्ट्रामध्ये, किंवा ट्रेनिंग सेंटर मुलींसाठी कुठले, मुलांसाठी कुठले। तर मुलींसाठी अधिकृत 2 ट्रेनिंग सेंटर आहेत, एक म्हणजे नागपूर, दुसरं म्हणजे खंडाळा। हे 2 मुलींसाठी असतात। त्यानंतर मुलांसाठी कुठले आहेत, तर मुलांसाठी मित्रांनो मुंबईला एक आहे, त्याचबरोबर जालना आहे, धुळे आहे, सोलापूर आहे, त्याचबरोबर दौंडला एक आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुर्ची PTSला पण PSIची बॅच होते। त्याचबरोबर पोलीस आपल्या कॉन्स्टेबल पदासाठी जी भरती होते त्याचे देखील मागच्या वेळेस तिथं बॅच घेतली होती।
तर असे सोलापूरला एक आहे. असे महत्त्वाचे काही ठिकाण दिलेले आहेत जे ट्रेनिंग सेंटरसाठी आहेत. अकोला आहे. अकोल्याला सर्वात जास्त मित्रांनो ऊन असतं, तिथं उन्हाचा प्रॉब्लेम भरपूर आहे. आणि मुलांचे म्हणजे खरी ट्रेनिंग जी कस म्हणतात का नाही, खरी कस ही तिकडं कळते बाबा. अकोल्याला पाण्याचा प्रॉब्लेम थोडासा असल्यामुळे आणि ऊन जास्त असल्यामुळे ट्रेनिंग काय आहे का नाही हे तिथं समजतं आपल्याला. तर मित्रांनो नवीन अपडेट अशी होती आणि बऱ्या बाकीच्या ट्रेनिंग सेंटरचं पण लवकरच तारखा आपल्याला समजतील. आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो. जे भरती झालेली मुलं आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की बाबा लवकरच आपण ट्रेनिंग त्यांचं सुरू होणार आहे. आणि जे कोणी मुलं भरती झाले नाहीत, आता नवीन अपडेट भरतीची आली होती की बाबा भरती होणार आहे या डिसेंबरच्या अगोदर 7,000 9,000 अशा 2-3 अपडेट आले होते. तर भरती लवकर निघाली तर तुमच्याही पुढच्या वर्षात ट्रेनिंग तुम्हाला असणार आहे. तर हे ट्रेनिंगचे सेंटर असणार आहेत. तर तुम्हाला ह्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं होतं. तुमच्या काही अडचणी असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करून घ्या, आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाच्या अपडेट आणि फिटनेस रिलेटेड गोष्टी मी या चॅनलवर टाकत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.